काम केले, 15 रुपये रोजापासून तर काम केले, 1500-150 इस्त्री काम केले, सेंटरिंग कामामध्ये पण मला पूर्ण शिकलो। नमस्कार, बीड टाइम्स न्यूज परिवारामध्ये आपलं सर्वांचे स्वागत। आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा एक छोटासा पानपुरी व्यवसाय आहे। पानपुरी व्यवसाय करत असताना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत व सोशल मीडियावर त्यांना भरपूर लोक ओळखतात। अशाच व्यक्तीला आपण भेटणार आहोत। सर, सर्वप्रथम नमस्कार। नमस्कार सर, आपला थोडासा परिचय द्या। माझं नाव उमेश विठ्ठल गुंजाळ, मी प्रॉपर बीडचा आहे आणि छोटासा व्यावसायिक आहे। व्यवसाय करत करत सोशल मीडियावरती पण आहे। सर, काय सांगताना आपण पानपुरी व्यवसाय कधीपासून सुरू केला? पानपुरी व्यवसाय काय करावा, का करावा, कशी कल्पना दिली? आता मला व्यवसाय चालू करून कमीत कमी 8 ते 9 वर्ष झालं। लॉकडाऊनच्या समजा 1-1.5 वर्ष अगोदर सुरू केलता मी, कारण मी ज्या एरियात राहतो सुभाष रोडला माझं घर आहे। आमच्या एरियामध्ये पण राजस्थानचे भरपूर व्यावसायिक आहेत, त्यांचं बघत, कारण ते किती कमवत आहेत, प्रॉफिट कसं आहे, त्या हिशोबाने आपल्या बी डोक्यात आलं की आपण पण हा व्यवसाय का करू नये। बाहेरच्या राज्यातले येऊन करते तर आपल्या राज्यातल्या स्वतः येऊन का करू नये, त्याच्यात प्रॉफिट चांगले म्हणून या व्यवसायात उतरलो। लोकांना क्वालिटी दिली, सगळं म्हणजे व्यवस्थित दिलं, तर आज गिरायक पण चांगलं बसलंय, 2 रुपये प्रॉफिट पण चांगलं आहे या व्यवसायामध्ये। हा व्यवसाय, तुमचं शिक्षण वगैरे किती झालं सर? काय माझं BA ग्रॅज्युएट आहे। तुम्ही व्यवसाय हा क्षेत्र शिक्षण, तुमचं शिक्षण झालेलं आहे, तुम्ही नोकरी पण लागू शकला सर, पण नोकरी सोडून व्यवसायाकडे का वळला? याच्यामध्ये आपण स्वतःचे मालक आहेत। स्वतःचे नोकरीमध्ये आहे, नोकरी आता काय ओपन मध्ये असल्यामुळे नोकरीला पण लवकर काही अडचणी आल्या, लागत नाही, लागलीच नाही। पैसे मागितले, खूप ठिकाणी ट्राय केलं, 10 लाख भरा, 15 भरा, त्यापेक्षा आपला एक व्यवसाय चालू केला तिथं समजा पगारी सारखं चांगलं प्रॉफिट आहे याच्यामध्ये। असं नाही की एखादी चांगली नोकरी असेल का नोकरी सारखं पेमेंट इथं मला उलट चांगलं निघतं, कोणाच्या हाताखाली राबायचं नाही, आपण स्वतःचे मालक आहेत व्यवसायामध्ये, त्या हिशोबाने। तुम्हाला बीड जिल्ह्याने अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो। हा, तुम्ही सोशल मीडियावर कशा पद्धतीने आलात, कधी आलात, काय सांगताल? व्हिडिओचं पण ते टिकटॉक होतं, त्याची आवड होती, मी दुसऱ्याचे रील्स बघायचो, तर असं जे काय आपल्या बीडचं क्रिएटर कोण जाते त्याचे बघायचो, मला वाटत आपले बी तसे होतील, काय होतील, ट्राय केलं टिकटॉकला, पण माझे एकट्याचे काही चालले नाही। मग नंतर काय झालं, आमच्या जोडीचे व्हिडिओ घेतले मी, तर जोडीचे 1-2 व्हिडिओ व्हायरल झाले, ते कंटेंट थोडं डोक्यात आलं की आपण दोघांचेच व्हिडिओ काढू। ते व्हिडिओ पण एवढे व्हायरल झाले, टिकटॉक वर एवढा सपोर्ट मिळाला मला, पण त्या कोरोनाच्या काळात टिकटॉक तर बंद झालं। हा, मग नंतर इंस्टाग्राम वर आलो, खूप जण म्हणले तुम्ही इकडे ट्राय करा। इंस्टाग्राम वरती पण चांगला प्रतिसाद मिळाला, फेसबुक वर, परत युट्यूब वर, सगळ्या सोशल मीडियावर 2-3 लाख फॉलोअर्स आहेत आता। 2-3 लाख फॉलोअर्स आहेत? हा, 2 लाख फॉलोअर्स आहेत माझे। तुम्ही सोशल मीडिया असताना लोकांची काय तक्रार, पाहुणगावांची काय तुम्हाला बोलणं, काय गोष्टी काय झाल्या तुमच्यासोबत? हा, खूप घडल्यात ना। आपण व्हिडिओ आलो दोघं पण, समजा नवरा बायको आम्ही आलोय, काय तुमचे सुनन ते व्हिडिओ काढतेत आणि काय सगळे पाहुणे बघतेत, कोण काय म्हणताय, म्हणजे त्यांना वेगळं काहीतरी वाटायचं, पण आम्ही आमचं एवढं खचलो नाही। आम्हाला आवड होती, आई वडील एवढंच म्हणले की तुम्हाला आवडतंय ना बिंदास करा, फक्त वाईट काही गोष्टी करू नका की जेणेकरून सपोर्ट होता। हा, आई वडिलांचा सपोर्ट आहे, तिकडून पण सासू सासरे करा म्हणायचे, एवढं तुम्हाला आवड आहे, तुमच्या खुशीसाठी बिंदास करा, फक्त वाईट काही गोष्टी घडू नका आणि घरापर्यंत काही गोष्टी रिकाम्या येऊ नये या हिशोबाने तुम्ही करा म्हणायचे। तुम्ही हा व्यवसाय करताना अनेक तुमचे व्यवसाय आहेत देखील आहेत, काय व्यवसाय आहेत, कशा पद्धतीने तुम्ही हँडल करता, काय सांगता? आता घरी किराणा दुकान पण आहे, परत होलसेल पाणीपुरीचा व्यवसाय पण आहे, पण सध्या पाणीपुरी बंद केली आहे, कारण मुलीच्या शिक्षणामुळे त्याच्यामुळे मी होलसेल व्यवसाय बंद केला। आपल्या स्वतःपुरत्याच पाणीपुऱ्या बनवतोय, तेवढ्याच समजा कमी केलंय की मी फक्त स्वतःपुरत्याच पाणीपुरी बनवतो। आता काय 2 पैसे आले, पुन्हा 2 माणसं ओळखा लागले, आपल्या कोणत्या कामाची लाज वाटते, काय कामामध्ये लाज वाटते आपल्या, तुमच्यापाशी पैसा बी आहे, पुन्हा तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो, काय वाटतं तुम्हाला? नाही, ते तर खूप चांगलं वाटतंय। आज सोशल मीडियामुळे माझं म्हणजे गाड्यावरती गिऱ्हाईक 50% तर वाढले, जे रेग्युलर पेक्षा रोज 4 लोक येतात भेटायला, आवर्जून थांबतात, फोटो काढतात, सेल्फी काढतात, व्हिडिओ काढून जातात, एवढं चांगलं वाटतं। 2 रुपयाचा प्रॉफिट पण आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे व्यवसाय तर सोशल मीडियामुळे फायदा खूप झाला, भरपूर। आणि ताईला सुद्धा पिक्चरची ऑफर देखील आली, सिरियलची आली, पिक्चरची आली, त्या घरच्यांच्या काही अडचणीमुळे मग बाकीच्यांनी थोडस नको म्हणले, कारण मुलांमुळे त्यांच्यामुळं। आणि तुम्हाला या व्यवसायामध्ये पूर्ण पदार्थ तयार करण्यासाठी कोणाचा सपोर्ट, काय करतात?
70% घरच्यांचा सपोर्ट आहे, 30% मी व्यवसायामध्ये समजा येणं, गाड्यावर येणं आणि तुमचा दिवसभरचा प्रवास कसा पद्धतीचा असतो? सकाळी तर डेली रोज 7-8 ला तर उठावंच लागतं गाड्याच्या कामाला. तिथून पुढे समजा घरी 3 तास जाते, घरच्यांना तर समजा 3 तास बनवण्यासाठी जाते. कचोरी बनवा किंवा सगळे मसाला वगैरे जे बनवायचे, मी तर 11:30 वाजता येतो, 12 वाजता गाडा चालू होतो. तिथून पुढे मग मी संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत इथं जातो. काय सांगतात युवक आहेत त्यांना नोकरी लागत नाही, काय नाही, अशा युवकांनी काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी तर खरंच खूप चांगला व्यवसाय आहे. बाहेरच्या राज्यातून येऊन व्यवसाय करते, तर आपण प्रॉपरचे असून व्यवसाय काय करू नये. ह्याच्यामध्ये 2 रुपये चांगलं प्रॉफिट आहे. आणि मी आतापर्यंत तरी 60 ते 70 जणांना हा व्यवसाय चालू करून दिलाय आपल्या महाराष्ट्रामध्ये. बीडमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये लोकांना सोशल मीडियाच्या थ्रू माहिती सांगून व्यवसाय चालू करून दिला. कारण माझे युट्यूब वरती रेसिपीचे व्हिडिओ आहेत, भरपूर असा लोकांना मी म्हणजे व्यवसायासाठी सपोर्ट केलाय. आणि त्यांचे व्यवसाय पण चांगले. तर लोकांनी 15,000ची नोकरी सोडून या व्यवसायात घुसलेत, तर ते म्हणतात आम्ही 30-40 रुपये सहज कमवत होतो. तर चांगलं वाटतंय. काही लोक आपलं बघून करायला लागलेत आणि इथले लोक हा व्यवसायामध्ये आताशी उतरायला लागलेत. पहिले नव्हते उतरत, पण आता उतरायला लागलेत, व्यवसाय करायला. खूप चांगलं वाटतं. आपल्या बीड जिल्ह्यातले महाराष्ट्र लोक पानपुरी हा व्यवसाय पहिले करतच नव्हते करत ना. बाहेर सगळं UP, बिहार, राजस्थान म्हणजे तिकडचेच लोक करायचे, आपल्या इकडच्यांना माहिती बी नव्हतं ना. बरोबर. कारण हा व्यवसाय आता स्वीटोम असू, भरपूर असे काम आहेत, सगळे बाहेरचे ना. पण आता करायला लागले तर हळूहळू त्यांना माहिती झाले की याच्यामध्ये प्रॉफिट चांगलं आहे. एवढंच आहे की लाज नाही बाळगायची. लाज जर बाळगली तर मग उपाशी राहताल तुम्ही काय 2 रुपये कपवणार नाहीत. सर, तुमचे बालपण कसं गेलं व तरुणपण असताना तुम्ही कशा परिस्थितीत तुम्ही हा संघर्ष इतक्यापर्यंत आणला? संघर्ष तर कठीण गेलाय, कारण मी काम पण खूप केलंय लहानपणापासून. तुम्ही कुठे कुठे काम केलं, काय सांगा? मी आता सुरुवातीला असंच एक आईस्क्रीमचा गाडा होता, तिथं पण काम केले. 15 रुपये रोजापासून तर काम केले. 1500-150 मिस्त्री काम केले. सेंटरिंग कामामध्ये पण मला पूर्ण शिकलो. बांधकाम मला पूर्ण येत असं नाहीये. इंजिनिअरिंग प्लॅन पण दिला तर मी करू शकतो. आता माझ्या स्वतःचं घर पण मी स्वतःच बांधले. पूर्ण मटेरियल किरायाने आणलं, स्वतः ठोकलं, बांधलं, भरलं. 8 दिवस गाडा बंद ठेवला, बांधकाम केलंय. शेंगा तशा भाजून विकल्यात, भाजीपाला विकलाय. आता भरपूर काम केले. जी स्लॅबची मशीन आहे त्या मशीनवर 2-4 वर्ष केलंय. सेंटरिंग काम 5-6 वर्ष केले. लहानपण जे वयापर्यंत समजा लग्नाच्या कामामध्येच गेले माझं. तुम्ही कोणत्याच कामामध्ये लाजला नाही, त्यामुळे तुम्ही आज ह्यापर्यंत सक्सेस आहे. भरपूर आता जमा पण त्या हिशोबाने मला सक्सेस खूप चांगले व्यवसायामुळे म्हणा आणि सोशल मीडियामुळे पण मला खूप चांगला सपोर्ट मिळालाय बघा.